हाय, गुड मॉर्निंग. तर बघा, मागं जे हिवाळी अधिवेशन झालं होतं, तर त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना असं आश्वासन दिलेलं होतं की तुमचं कर्ज हे माफ होणार आहे, पूर्णतः माफ होणार आहे, एकही रुपया कर्ज भरू नका. त्यानंतर आता जी अर्थसंकल्पना आलेली आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा अशी शक्यता आहे शेतकऱ्यांना की आपले कर्ज माफ होणार आहे. तर खरंच हे कर्ज माफ होणार आहे का, या संदर्भामध्ये आजचा आपला व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जर चॅनलवर आपले कोणी नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी होणार या संदर्भात बरेच व्हिडिओ आजपर्यंत व्हायरल झालेले आहे आणि यामुळे आपल्या सर्व शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाचे वातावरण देखील निर्माण झालेले आहे. तर काही शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे की तो म्हणजे खरंच कर्जमाफी होणार का. तर यामध्ये दोन ऑप्शन आहे, हो किंवा नाही. तर सध्या राज्यातील दुष्काळ परिस्थितीमध्ये 3 ते 4 वर्षापासून अतिवृष्टी, खूप मोठ्या प्रमाणावरती झालेले नुकसान, यामुळे शेतकऱ्यांचा वेळोवेळी अवकाळी पावसामुळे किंवा इतर काही नैसर्गिक आपत्तींमुळे झालेले नुकसान, त्याचबरोबर सोयाबीन पिकावरील रोगाचा नियंत्रण म्हणजेच येलो मोजेकचे प्रादुर्भाव, अशा विविध नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी हा नुकसानग्रस्त झालेला आहे. आणि अशातच शेतीसाठी घेतलेले कर्ज हे त्याला आता फेडणे शक्य नाही. आणि याच पार्श्वभूमीवरती आपण पाहिलं म्हणजे की महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2015 ते 19 म्हणजे 2019 या कर्ज माफी करण्यात आली होती. रेग्युलर कर्जफेड करण्यातील शेतकऱ्यांना 50,000पर्यंत प्रोत्साहन देखील देण्यात आलेले होते. आणि याच नंतर 2015 मध्ये शेतकऱ्यांचे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 1.5 लाखापर्यंतचे कर्ज हे माफ करण्यात आलेले होते. तर अशा प्रकारची मागणी